नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी इंग्रजी विषयाची पॅटची प्रश्नपत्रिका यांचा अभ्यास करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर निश्चित चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण की यापुढील सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला या चॅनलवर उपलब्ध होतील। सुरुवातीला या ठिकाणी आपल्याला काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना काळजीपूर्वक वाचून घ्यायच्या आहेत। चला तर मग प्रत्यक्ष सुरुवात करूया। या ठिकाणी ओरल सेक्शन आहेत, 10 मार्कासाठी प्रश्न विचारला जाणार आहे। रायटिंग सेक्शनची आपण तयारी करून घेणार आहोत। चला तर मग रायटिंग सेक्शन क्वेश्चन सोडूयात। क्वेश्चन 3, डू ॲज डायरेक्टेड एनी 4, कोणतेही 4 सोडवायचे आहेत। ए, प्रिपेअर अ वर्ड चेन ऑफ नाउन बिगिनिंग विथ गिवन वर्ड। शब्द दिलाय क्लाउड, त्याचं उत्तर येईल डॉग, गॉड, डोअर, रॅट। बी क्वेश्चन, राईट रिलेटेड वर्ड्स ऑफ द गिवन वर्ड। या ठिकाणी म्युझिक दिलंय, म्युझिकचं ॲडजेक्टिव्ह दिलंय स्मूथ म्युझिक। या ठिकाणी आपल्याला म्युझिकचे ॲडजेक्टिव्ह लिहायचे आहेत। आपण लिहिलंय स्वीट म्युझिक, स्लो म्युझिक, फास्ट म्युझिक, लाऊड म्युझिक। या ठिकाणी आपण अजून काही शब्द लिहिलेत, क्लिअर म्युझिक, सायलेंट म्युझिक, इमोशनल म्युझिक। क्वेश्चन सी, सॉल्व द पझल्स। या ठिकाणी शब्द होतो STORRY, स्टोरी, यस लागतो, नंतर OWNER, ओनर, नंतर ONE म्हणून यन लागतो। क्वेश्चन डी, कंप्लीट द गिवन वर्ड्स एनी 2। फर्स्ट LED, लीड, ए लागतो। सेकंड इन्हान्स, ENHANCE, एन लागतो। थर्ड लॉन्च, LAUNCH, ए लागतो। फोर्थ सीझन, SEASON, यस लागतो। क्वेश्चन ई, फ्रेम कंपाऊंड वर्ड्स एनी 2। एक्झाम्पल दिले क्लास प्लस मेट, क्लासमेट। फर्स्ट एक्झाम्पल आहे फ्रेंड, फ्रेंडशिप। सेकंड आहे डायनिंग, आन्सर आहे डायनिंग टेबल किंवा डायनिंग रूम सुद्धा तुम्ही लिहू शकता। थर्ड आहे एव्हरी, आन्सर आहे एव्हरीवन। फोर्थ आहे लाईफ, आन्सर आहे लाईफ स्किल किंवा लाईफ जॅकेट किंवा लाईफ बोट्स। अशा पद्धतीने तुम्ही उत्तरे लिहू शकता। क्वेश्चन एफ, ॲड प्रिफिक्स ऑर सफिक्स टू द गिवन वर्ड्स। फर्स्ट कम्फर्ट, आन्सर येईल कम्फर्टेबल। सेकंड पॉसिबल, आन्सर येईल इम्पॉसिबल। क्वेश्चन फोर्थ, रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड डू द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो। या ठिकाणी पॅसेज दिलेला आहे, द अनसिंकेबल शिप या पाठातील हा पॅसेज आहे। यावर आधारित आपण प्रश्न उत्तरे सोडूयात। जे जे उत्तर आहेत त्यांना आपण अंडरलाईन केलेले आहेत। ए क्वेश्चन, स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स। ट्रू आणि फॉल्स लिहायचे आहेत, म्हणजे चुकी बरोबर। फर्स्ट, द जर्नी वॉज व्हेरी अनकम्फर्टेबल, उत्तर आहे फॉल्स, कारण की जर्नी कम्फर्टेबल होती। सेकंड, अ ह्यूज आइसबर्ग स्टूड राईट इन द पाथ ऑफ द टायटॅनिक, उत्तर आहे ट्रू, कारण की टायटॅनिकच्या समोर मोठा बर्फाचा पर्वत उभा होता। ऑप्शन बी, कंप्लीट द फॉलोइंग वेब बेस्ड ऑन द एक्स्ट्रॅक्ट। क्वेश्चन आहे फॅसिलिटीज वेअर अवेलेबल ऑन द शिप। शिपमध्ये असणाऱ्या फॅसिलिटीज वरी दिलेल्या आहेत, ग्रँड स्टेअर केसेस, डायनिंग रूम्स, शॉप्स, स्विमिंग पूल्स या फॅसिलिटीज अवेलेबल होत्या शिपमध्ये। क्वेश्चन सी, राईट द अपोजिट वर्ड्स फॉर द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज एनी 2। कोणतेही 2 सोडवायचे आहेत, आपण 4ही सोडवलेले आहेत। फर्स्ट आहे आउटसाइड, अपोजिट वर्ड आहे इनसाइड। सेकंड आहे सिंकेबल, अपोजिट वर्ड अनसिंकेबल। थर्ड आहे मोर, अपोजिट वर्ड फ्यू। फोर्थ आहे डे, अपोजिट वर्ड नाईट। क्वेश्चन डी, अंडरलाईन द सबऑर्डिनेट क्लॉज ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स। सेंटेन्स आहे, द पॅसेंजर्स वेअर प्राऊड बिकॉज दे वेअर ट्रॅव्हलिंग इन द बेस्ट शिप इन द वर्ल्ड। सबऑर्डिनेट क्लॉज आहे बिकॉज पासून
because they were traveling in the best ship in the world. Question E. Do you like traveling? Why? Answer. Yes, I like traveling because it is fun. I can see new places and learn new things. It makes me happy. Question 5th. Read the following poem carefully and do the activities. या ठिकाणी ट्रूथ बॅरी वेड लिखित ट्रूथ कविता दिलेली आहे. यावर आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. फर्स्ट क्वेश्चन. कंप्लीट द फॉलोइंग वेव. डायग्राम पूर्ण करायची आहे. क्वेश्चन आहे ऑब्जेक्ट्स दॅट कॅन इंज्युअर अवर बॉडी. अशी वस्तू की त्याच्याने आपल्या बॉडीला इंजुरी होऊ शकते. कवितेत सांगितलेले आहेत स्टिक्स, स्टोन्स, बॅट्स, ब्रिक्स. क्वेश्चन बी. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. फर्स्ट आहे टायटल ऑफ द पोयम ट्रूथ वरी दिलेलंच आहे. सेकंड नेम ऑफ द पोएट बॅरी वेड. क्वेश्चन थर्ड सेंट्रल आयडिया ऑफ द पोयम. द सेंट्रल आयडिया ऑफ द पोयम इज वी शुड नॉट से एनिथिंग बॅड टू एनीवन. We should use words carefully. Question 6. Read the paragraph on true friendship to identify key ideas and themes such as mutual support, communication, and the importance of being non-judgmental, and prepare 6 interview questions that reflects the key aspect of true friendship mentioned in the paragraph. या पॅरेग्राफवर आधारित आपल्याला इंटरव्ह्यूसाठी 6 क्वेश्चन बनवायचे आहेत. चला तर मग प्रश्न तयार करूया. फर्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज ट्रू फ्रेंडशिप? सेकंड क्वेश्चन. व्हाय इज ट्रस्ट इम्पॉर्टंट इन फ्रेंडशिप? थर्ड क्वेश्चन. हाऊ डू ट्रू फ्रेंड हेल्प ईच अदर? फोर्थ क्वेश्चन. व्हाय शुड फ्रेंड्स बी ऑनेस्ट? Fifth question. How do friends share their feelings? Sixth question. Why is it important to not judge your friends? Question 7. Read the following paragraph and complete the tree diagram. या ठिकाणी दिलेल्या पॅरेग्राफवरून ट्री डायग्राम कंप्लीट करायची आहे. ट्री डायग्राममध्ये आलेले उत्तर या ठिकाणी आपण अंडरलाईन केलेले आहेत. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट 2 प्रकार आहेत. इंडियन इन्स्ट्रुमेंट, वेस्टर्न इन्स्ट्रुमेंट. इंडियन इन्स्ट्रुमेंट आहेत तबला, मृदुंग, सितार, फ्लूट, शेहनाई. वेस्टर्न इन्स्ट्रुमेंट आहेत ड्रम, व्हायोलिन, पियानो, गिटार, हार्प. क्वेश्चन 8. इन्सर्ट द प्रॉपर वर्ड्स फ्रेजेस in the gaps to make the narration meaningful. Use them in their proper form. Words दिलेले आहेत discard, revived, diverse, handed down, bring out, sumptuous. चला तर मग उत्तर सोडूयात. While shopping, I suddenly met Lata Shankaran. Meeting my classmate after 20 years revived our friendship. We spoke on diverse topics of our past, present, and future. We realized that we could not discard old school memories. She showed me a beautiful ring handed down from her grandmother. We discussed about how we should bring out the best from our own children. Before we parted, we decided to meet again that night and have a sumptuous dinner at 5-star hotel along with our families. Question 9. Information transfer. Rearrange the steps of using online dictionary with the help of given sentences. या ठिकाणी दिलेल्या 6 सेंटेन्सचे रिअरेंजमेंट करायची आहे. डायरेक्ट आपण आन्सर पाहणार आहोत. फर्स्ट. Access your app store and open the app store. Second, search for the app and check app details. Third, look for the download or install button. Fourth, tap the button to start the download.
Fifth, if prompted, review and accept any permission, wait for installation. 6. Locate the app and type the word you are looking for. Question 10th. Translate the following sentences into your medium of instruction. First, write the given words in your medium of instruction. Any two. First, tortoise म्हणजे कासव. सेकंड, फॉक्स म्हणजे कोल्हा. थर्ड वर्ड, चिकन कोंबडी. फोर्थ, डक बदक. Question B. Write the given sentences in your medium of instruction. Any three. First, knowledge is power. ज्ञान हेच खरे सामर्थ्य. सेकंड, might is right. बळी तो कानपिळी. थर्ड, practice makes man perfect. सरावाने माणूस परिपूर्ण होतो. फोर्थ, why do we ask question? आपण प्रश्न का विचारतो. फिफ्थ, मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. अशा पद्धतीने आज आपण इयत्ता 8वी पॅट इंग्रजीचे प्रश्नपत्रिकेचा संपूर्ण अभ्यास केला आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा. धन्यवाद.